अहिल्यानगर येथे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये बुधवारी मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आली। श्रीमती कमलाबाई माणिकचंदजी संकलेचा यांच्या स्मृती प्रित्यर्थ संकलेचा परिवाराने या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले। या शिबिरामुळे गरजू रुग्णांना कॅन्सरची तपासणी करण्याची संधी मिळाली। या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले। यावेळी ॲडव्होकेट विजय संकलेचा, राजेंद्र संकलेचा, संजय संकलेचा, नीताताई संकलेचा, सिद्धार्थ संकलेचा, हितेशी संकलेचा, डॉक्टर मंजुश्री गिरी साखला, डॉक्टर रवींद्र कुटे यांच्यासह शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत शिंदे, डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे, डॉक्टर मितेश कटारिया, डॉक्टर सोनल सोलट, डॉक्टर मुकुंद उंडे, डॉक्टर सारिका झरेकर, डॉक्टर निकिता जैन, जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, माणिकचंद कटारिया, डॉक्टर सुधा कांकरिया, प्रकाश छजलानी, सुभाष मोनोत, डॉक्टर आशिष भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात हॉस्पिटलच्या सेवा कार्याचा गौरव केला। या शिबिरात एकूण 115 रुग्णांची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर प्रकाश छजलानी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। आज देखिए परिवार का इसलिए क्योंकि दूसरे आरोग्य मंत्री की पार्टी हुई है, जो विचार हम फेडरेशन के कार्यकर्ताओं ने दिया है कि जागृत करने की जो आरोग्य सुविधा है वो समाज के जो वर्ग है वो उसमें ये पूरा परिवार सबसे जुड़ा है। एक संकलेचा जवळजवळ 50 वर्षांपेक्षा जास्त त्यांनी वकिलीमध्ये त्यांचं काम सेवा दिलेली आहे आणि अतिशय निष्णात वकील आणि सेवाभावी वकील असं त्यांचं परिचय होता। एखाद्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर त्यांची प्रगल्भता कशी येते ती आता आम्ही भाऊसाहेब त्यांना सांगत होतो आणि ते भाऊसाहेबांकडे पाहिलं लक्षात येत होतं। ते तोपर्यंत होते तोपर्यंत दरवर्षी आम्ही सातत्याने त्यांना इथे आरोग्य मंदिरामध्ये मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने पण तो एक अवसर असायचा, पण आम्हाला त्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद मिळायचे आणि 2 शब्द त्यांचे आणि त्यांचा हात तिच्या पाठीवरती आणि प्रेमाचा तो एक गोडवा तो त्यांच्याकडे पाहिल्यावरती आम्हाला मिळायचा आणि तोपर्यंत ते होते दरवर्षी सातत्याने वर्षात एकदा 2दा बोलत असतो। अशा आता भाऊसाहेब संकले यांचे संपूर्ण परिवार ही सातत्य या परिवाराने जपलेली आहे। ते मेडिकल कॅम्प असून किंवा वर्धमान मागील ते काही प्रकल्प चालू आहे युनिव्हर्सिटीचा, त्यामध्ये या प्रकारच्या परिवाराचं योगदान आहे। ऋषी हॉस्पिटल येथे कॅन्सर सर्जन म्हणून काम करतो। आपण गेल्या 1 वर्षामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या ऑपरेशन आपण जटिल प्रकारच्या असतात, पांढऱ्याच्या सर्जरी, अन्ननलिकेचे कॅन्सर वगैरे, पोटाचे कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर, या सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती आपण गेल्या 1 वर्षामध्ये यशस्वीपणे उपचार केले आणि रुग्णांना योग्य तो सल्ला दिला। आपण आपल्या आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये या डिपार्टमेंटच्या अंतर्गत, या विभागाच्या अंतर्गत आपण किमोथेरपी पण आपण चालू केलेली आहे। आपण महिन्याला कमीत 8 ते 10 रुग्णांना आपण किमोथेरपी देतो। बेसिकली आनंद ऋषीमध्ये जो वर्ग येतो, रुग्णांचा जो वर्ग येतो तो मेनली गावाकडचे शेतकरी लोक किंवा जे गरीब लोक असतात ते यामध्ये जास्त प्रामुख्याने असतात। आपण यांच्यावरती सवलतीच्या दरामध्ये आणि जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, ते या योजनेच्या अंतर्गत आपण प्रामुख्याने उपचार करतो। येणाऱ्या काळामध्ये पण आपण या योजनेचा आणि ज्या काही सर्जरी वगैरे ज्या योजनेत बसत नाही त्या आपण सवलतीच्या दरामध्ये जास्तीत जास्त रुग्णांना लाभ करून द्यावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। आनंद ऋषी महाराज यांना कोटी कोटी वंदन। सर्व हॉस्पिटलमध्ये ट्रस्टी स्टाफ, सर्व डॉक्टर्स यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या दरवर्षीप्रमाणे आनंद ऋषी हॉस्पिटल वेगवेगळं शिबिर करत असते, त्यानिमित्तानं आम्हाला कॅन्सर शिबिरमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला लाभ भेटला, त्याबद्दल सर्व ट्रस्टी व आनंद ऋषी हॉस्पिटलचे आम्ही स्वागत करतो। तसेच डॉक्टर श्री अशोक शिंदे, डॉक्टर लीना बारसो, राहुल कांडेकर, मितेश कटारिया, मिसेस कटारिया यांना
सर्व कॅन्सर रुग्णांना सर्व मार्गदर्शन व्यवस्थितपणे करावे. सर्व रुग्णांनी त्याचे काटेकोर पालन करून त्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.